नमस्कार, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील 901 मिनी अंगणवाड्यांसह राज्यभरातील 13,007 मिनी अंगणवाड्या आता मोठ्या होणार आहेत. त्यामुळे या सर्वच अंगणवाड्यांमध्ये नव्यानं मदतनीस पदं भरण्याची कार्यवाही आता सुरू करण्यात आली आहे. गावागावातील इयत्ता 12वी उत्तीर्ण 13,000 तरुणींसह महिलांना त्यासाठी नोकरीची संधी मिळणार आहे. तालुका स्तरावरील प्रकल्प कार्यालयामध्ये अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे. अंगणवाडीतील मदतनीस पदासाठी अकलूज आणि माळशिरस येथील 2 उमेदवारांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचंच शिफारस पत्र आणलं होतं. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी भरतीचे नियम आणि अटींच्या अधीन राहून त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा असं पत्र तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयास पाठवलं गेलंय. राज्यामध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून 75,000 पदांच्या शासकीय मेगा भरतीतील अनेक परीक्षा झालेल्या नाहीत. तलाठ्यांसह अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असून आरक्षणातील बदलामुळे नव्यानं होणारी पदभरती देखील थांबवण्यात आली आहे. अनेक जण त्यामुळे किरकोळ नोकरीसाठी देखील मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचं शिफारस पत्र आणत आहेत. दरम्यान गावातच आपल्या कुटुंबातील महिलेला नोकरी मिळावी म्हणून अकलूज आणि माळशिरस येथील 2 उमेदवारांनी थेट मुख्यमंत्र्यांचंच शिफारस पत्र आणलं. ते शिफारस पत्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आलं आणि त्यानंतर महिला आणि बालकल्याण विभागानं यापूर्वी त्या दोन्ही ठिकाणी मदतनीस पद रिक्त नसल्याचं संबंधितांना कळवलंय. परंतु आता मदतनीस पदाची भरती सुरू झाल्यानं मुख्यमंत्र्यांच्या शिफारस पत्रानुसार त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा असं तालुक्यातल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना कळवण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आता मदतनीसांची भरती आता सुरू झालेली आहे आणि यासाठी 13,000 पदं रिक्त आहेत. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला ॲप्लाय करायचं असेल तर आजच आपल्या जवळच्या जिल्हा परिषदेशी आणि पंचायत समितीशी संपर्क साधावा. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.